सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे, कोणी मंदिर सोडायचं नाही. त्या क्षणासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. श्री सद्गुरु महाराज की, श्री हनुमान महाराज की. दोन खाका घ्या, पत्नी आणि पती दोन खाका घ्या. हा, सगळेजण हातात पाणी घ्या. असेल तर हातात पाणी घ्या सगळेजण. आणि कलशरोहंतर्गत स्थापित देवता पुनरागमनाय च प्रियतान्न मम. त्या सोडून संजय बहुद्रंज सुखाशंज फलमासे मासे चंद्रकलांच देशकलांच मंगल सुमंगलांच बुधतीर्थ बुद्धिश्च. स्टेजच्या खाली जा, मंदिराच्या खाली जा. रामनाथ दर्शन घेतल्यानंतर त्याशिवाय कोणी खाली जा. घरात 100 रुपये. केशव धोंडीबाग खेडकर 500 रुपये. उद्धवराव गाडगे 500 रुपये. पुष्पवृष्टी आहे वा. कल्याण स्वामी महाराज की, विना बाबा महाराज की. सर्वांना आहे आदरणीय साध्वी सोनाली दिदी करते आणि ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज. सर्वांनी खाली बसा. पुन्हा दुसरी चक्कर होणार आहे. बसा खाली. हा, बसा सर्वांनी खाली. असे 3 चक्कर आहेत. बसा खाली. 3 चक्कर आहेत. राम ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या 8 दिवसापासून चकलांबा परिसरामध्ये एक धार्मिक कार्यक्रम होतोय. त्या धार्मिक कार्यक्रमाचा आज समारोप सुद्धा होतोय. काय धार्मिक कार्यक्रम आहे? चक्क आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या परिसरामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. माझ्यासोबत महाराज आहेत. काय सांगत आहे? गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतोय. काय कार्यक्रम आहे? या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये भाविक भक्तांचं उत्साहात या ठिकाणी आगमन होतं. रामकृष्ण मी साध्वी सोनाली दिदी करते. चकलांबा या गावामध्ये हजारो वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे. त्या समाधीचं मंदिर बनवलंय आणि समाधीवरती मंदिर बनवून त्याचा कलशारोहण सोहळा आयोजित आहे. तर तो कलशारोहण सोहळा आज पूर्ण होतोय आणि आज पूर्ण होतीला हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी
आणि आजचे जे काल्याचे कीर्तनकार आहेत, आदरणीय हरिभक्त पारायण कीर्तन केसरी, आम्ही ज्यांना आमचे मोठे भाऊ म्हणतो, असे आमचे अक्रोजी महाराज साखरे महाराज आज हेलिकॉप्टरमध्ये बसून कीर्तनासाठी आलेले आहेत. आणि हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, एक स्वप्न होतं की महाराजांच्या कलशावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी व्हावी, याच्यासाठी छोटासा सुंदर प्रयत्न आम्ही केला. गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतोय, कशा पद्धतीने चालत असतं आणि या ठिकाणी एक धार्मिक म्हणजे जे कीर्तनकार आहेत, महिला मुली कीर्तनकार आहेत, एक धार्मिक संस्था आहे, त्या संदर्भात काय सांगाल? कल्याण स्वामी संस्थांच्या कलशारोहण सोहळ्यासाठी जो धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ अधिकारी कीर्तनकार मंडळी कीर्तनासाठी आपण बोलावली आणि त्यांच्या मुखातून कलशाचं महत्त्व आणि विशेष संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16-17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था तिथे चालवते. त्या संस्थेच्या माध्यमातून खूप साऱ्या मुली कीर्तनकार, कथाकार म्हणून सध्या संप्रदायाच्या नावारूपाला आलेल्या आहेत आणि हे काम अविरत महाराजांच्या कृपाशीर्वादानं चालू आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर वारकरी संप्रदाय हा या भाविक भक्तांच्या आणि जे काही संत आहेत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुख शांती नांदताना पाहायला मिळते. माझ्यासोबत महाराज आहेत, आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आलेत. या ठिकाणच्या जे काही मुली आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांना सुद्धा मोलाचं मार्गदर्शन या महाराजांचं लाभणार आहे. आता काही क्षणामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात कीर्तन होणार आहे. महाराज माझ्यासोबत काय सांगाल? महाराज, आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तुमची या ठिकाणी एंट्री झाली आहे, या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणची काही मुलं आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांना काय संदेश असेल, भाविकांना काय असेल? आज खऱ्या अर्थानं कल्याण स्वामी संस्थांचा जो कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम 8 दिवसापासून चालू आहे, त्या कार्यक्रमाचे सर्व आमच्या लाडक्या बहीण, महाराष्ट्रातील एक दिग्गज कीर्तनकार, कथाकार, उभा महाराष्ट्र ज्यांना जाणतो, चकलंबा गावाचं भूषण आणि बीड जिल्ह्याचं भूषण असून त्या या संस्थांच्या महंत आहेत. आमचे ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज आणि दिदी हे दोघे जण या संस्थांना पुढे नेत आहेत आणि त्या संस्थांचा हजारो वर्षाचा इतिहास, नाथबाबांच्या परंपरेतलं एक संस्थान आहे आणि त्या संस्थांच्या निमित्तानं एक 25-30 वर्षापासून कथा कीर्तन करत असताना लोकांनी दिलेली भावनिक साथ, त्यांना दिलेलं तन मन धन, त्या धनातून त्यांनी आपल्या जीवनातले जे आलेलं धन आहे ते संपूर्णतः या मंदिराला लावलेलं आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून त्या मंदिराचा कलशारोहण थाटामाटात साजरा करायचा संकल्प केला. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायानं तो कळस आज पूर्ण झालेला आहे, पूर्ण बसलेला आहे. ज्याला आपण म्हणतो सोनियाचा दिनो आजो अमृते पाहाला, असा सोन्याचा दिवस खरं तर आज चकलंबा गावामध्ये कल्याण स्वामी संस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी सोनाली देवीच्या आणि ईश्वर महाराजांच्या, चैतन्य महाराजांच्या बाबतीतून घडलेला आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळी दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन रोज 7 ते 9 या वेळेमध्ये झाली. हजारो लोकांना अन्नदानाच्या पंक्ती झाल्या. प्रत्येक माणसाच्या मुखारविंदात अन्नदान गेलं, म्हणजे ज्ञानदानही घडलं, अन्नदानही घडलं. त्यांनी जे 25 वर्ष कमवलेलं सगळं होतं ते या निमित्तानं त्यांनी तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारुळी आनंदे किंवा एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी असं त्यांनी मिळवलेलं आज त्यांनी त्या निमित्तानं 8 दिवसात देऊन टाकलं समाजाला आणि त्याच्यातून त्या कृतज्ञता प्रगट करतायत. त्यामध्ये माझ्यावरती विशेष प्रेम आमची बहीण असल्यामुळं, सख्खी बहीण नाही, ही आमची सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेमाची बहीण असल्यामुळं माझं काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी आहे आणि त्या संबंधातून आता 5 ते 7 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे. एक आगळा वेगळा काला जो महाराष्ट्रानं कधी पाहिला नाही. क्रेनवरती दहीहंडी बांधून 1-2-3 क्रेननी महाराज मंडळी वर जाणार. जसं भगवान कृष्ण एक म्हणायचो ना आपण, एकाच्या खांद्यावर उभे राहायचे. आपण जसे गोपाळ काल्याला दहीहंडी करतो तशी एक वेगळ्या प्रकारची दहीहंडी महाराष्ट्रानं जी कधी अनुभवलेली नाही अशी अनुभवी दिंडी आणि अनुभवी सोहळा सोनालीताईंच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजतोय. सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे की हा सप्ताह कुठं चालू आहे, तर तो गेवराई तालुक्यातल्या चकलंबा गावी कल्याण स्वामी संस्थानला चालू आहे. त्यानिमित्तानं आज माझं काल्याचं कीर्तन होणार आहे. दिग्गज मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की हा कार्यक्रम जेवढा होईल तेवढा आपण प्रक्षेपित करावा आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या निमित्तानं कल्याण स्वामी संस्थेत ज्या विद्यार्थिनी शिकतात त्या आता खूप तयार झालेले आहेत. गायन, वादन, कीर्तन यामध्ये महाराष्ट्रभर गाजलेले आहे. आजी माझी विद्यार्थी आज भेट द्यायला आलेत. महाराष्ट्रातील सगळे दिग्गज, नारायणगड, भगवानगड, गोरक्षनाथगड, सगळे अश्वलिंग संस्थान, गुजरातवरनं काही साधू, लड्डू गोशाळेचे संस्थापक, स्वामी नारायणाच्या मंदिराचे संस्थापक, अशी सगळी विद्वान दिग्गज मंडळीच्या हाताने कळस बसलाय आणि हा कार्यक्रम होतो ना भविष्यात आपल्या बीड जिल्ह्याचं एक वैभव सांगून जातोय. असा कार्यक्रम या निमित्ताने चकलंब्याला झालेला आहे. तुम्हा सगळ्या पत्रकारांना धन्यवाद. संत साधू येती घरात तोची दिवाळी दसरा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर चकलांबा परिसरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज दिवाळी साजरी होताना पाहायला मिळते. दिग्गज आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात
घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड। या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील। संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड। याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे। संपर्क 98 50 16 39 07।